नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मित्रांनो, येत्या 24 तासांमध्ये वातावरण हे खूप भकास होणार आहे। ती तारीख म्हणजे 13 जुलै। उद्या वारे ढगांची जी काही फेरफालट चालणार आहे, उन्हाची तपती धार ही सुद्धा 13 जुलैला खूप वाढणार आहे एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये। मालाच्या बाबतीत सगळ्यात रखरखीत दिवस म्हणजे 13 जुलै हा उद्याचा असणार आहे। आणखीन चिंता वाढेल, पण काळजी करू नका। मंगळवारी 14 जुलैला वातावरण हे पूर्ण बदलणार आहे। त्यामध्ये खानदेशचा, विशेष करून विदर्भाचा ढगाळलेल्या परिस्थितीनं आणि सावली, काही मोजक्या भागात हलक्या सरी पडू शकतात, पण 14 तारीख ही पावसाची नाहीये। 15 जुलैला वातावरण हे मुंबईसह भिवंडी, दमण, नाशिक जिल्ह्यामध्ये दमदार ते झडीसारखा पाऊस सुरुवात करणार आहे आणि याच पावसाने मराठवाड्यातला परिसर म्हणजे धाराशिव, सोलापूर देखील काही प्रमाणात हलक्या सरी का होईना समाधान करणारे आहेत। छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड तसेच लातूरसह परळी वैजनाथसह इकडे हिंगोली ते धुळे पर्यंतचा एरिया हा एका संध्याकाळपर्यंत 15 जुलैच्या रात्री होणार आहे। पण त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी पाऊस कसा पडेल हा महत्त्वाचा पॉइंट आहे आणि पाऊस पहिल्या 15 आणि 16 जुलैच्या पावसाला नाव ठेवू नका, कारण की हा 15 आणि 16 जुलैचाच पाऊस तुमचे पिकं त्या दिवसापासून सुकू देणार नाहीये। सापका, शिपका, पेंडवलता, सटकारे, बिटकारे हे स्टार्टअप होऊन जातील तुमच्या परिसरात, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्याच गावामध्ये। ही प्रणाली चांगल्या पद्धतीने 15 जुलैला ही संध्याकाळी होईल किंवा मध्यरात्री होईल, पण 15 जुलैलाच होईल आणि 16 जुलैपासून याचा जोर आणखीन वाढेल। ह्या 15 आणि 16 जुलैला पाऊस येतोय, त्यामुळे वारे सुद्धा जोराने राहतील। त्यामुळे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जरी असलं तरी पिकांना सुकू देणार नाही अशी प्रणाली आहे। पेंडवलती 2 mm, 4 mm, 5 mm पर्यंतची मजला आहे। दुसऱ्या दिवशी पश्चिम महाराष्ट्राच्या अहिल्यानगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, त्याचबरोबर पहिल्या दिवशी सुद्धा आहे बरं का, हे असं नाही की नाहीये, दुसऱ्या दिवशी सुद्धा आहे। 16 जुलैला सांगली, कोल्हापूर, मुंबई, कोकण आणि मुंबईची तर खूप भन्नाट पद्धतीने पाऊस सुरू होणार आहे। पण इकडे सांगली, सोलापूरसह छत्रपती संभाजीनगर पुन्हा दुसऱ्या दिवशी जोर राहील, पण काही भागांना या टायमिंगला पाऊस पुन्हा रिमझिम ते झडीसारखा असणार आहे। तरी सुद्धा काळजी करू नका, कारण की 15 आणि 16 जुलैचा हा पाऊस सुरुवात करतोय आणि झडी टाईप मध्ये आहे। जसं तुम्ही मागे म्हणले ना, हिरवळ पडला तरी कपडे ओले होत नाहीये, पण ह्या बंद पडलेल्या बखाडीपेक्षा ते 2 दिवसात झालेला सुरुवात ही खूप चांगली आहे। कमीत कमी त्या मालावरती 4 शितोडी जरी पडले, तुमच्या अंगामध्ये जे चालू आहे सध्या टेन्शन ती खूप कमी होणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। आणि ह्या 2 दिवसात महाराष्ट्रातल्या खानदेश, विदर्भामध्ये आणि मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्र अनेक ठिकाणी हा पाऊस दमदार हजेरी लावणार आहे। 15 जुलैला काही गावखेडे सुटतील, ते 16 जुलैला घेतील आणि 16 जुलैमध्ये काही ठिकाणी कमी पडला तो 17ला घेईल, पण 20 तारखेच्या नंतर पाऊस सांगणाऱ्याच्याही अगोदर हा पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरुवात करणार आहे। आणि जवळपास 16 तारखेपर्यंत अकोला, अमरावती, नागपूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यासह चांगल्या पद्धतीची हजेरी लावणार आहे आणि जबरदस्त मान्सूनची सुरुवात देखील ह्या 2-3 दिवसातच सुरू होऊन जाणार आहे। त्याचबरोबर 17 तारीख सुद्धा सगळ्यात महत्त्वाची आहे। आता हा पाऊस 15-16ला, 15चा तर समजा दिवसच गेलाय म्हणायचं, कारण की हा संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे। 15ला रात्री 11 वाजता म्हणा, काही ठिकाणी दुपारनंतरच फटकारे म्हणा, पण पहिला दिवस काय असा धरून चुल्या 16पासून सुरुवात होते आणि वाढ त्याची 17ला चांगली होते। पिकं सुकण्याची प्रणाली 15-16 पासून कमी झाली की लगेच 17ला त्याची वाढ होते आणि वाढीमध्ये जिल्हे आहेत बघा, बुलढाणा जिल्हा 1 नंबर पाऊस होणार ह्या जिल्ह्याला। भोकरदन, जाफराबाद, छत्रपती संभाजीनगर बरा आहे, कारण की वैजापूर भाग थोडा कमी अधिक प्रमाणात चालेल, पण कन्नड, सिल्लोड, बदनापूर आणि जालन्याचे जवळपास बरेचसे भाग, देऊळगाव राजा, मेहकर, खामगाव ते वाशिम, पुसद, डिग्रज, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ हा 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंत जोर चांगला वाढणार आहे। पण याच्यामध्ये मराठवाड्याचा समावेश किती पाहूयात। परभणीसह नांदेड आणि हिंगोली हा जवळपास चांगला असेल, पण 15-16च्या पावसाने लातूर जिल्हा, नांदेडची बऱ्यापैकी तहान भागेल। हा पाऊस कमी जरी असला पहिले 2 दिवस,
तरी मालांची जी काही टेन्शन आहे ती खूप कमी करणार आहे. 17 तारखेला लातूरला सुद्धा आहे. लातूरच्या दक्षिणेकडील भागांना, उत्तरेकडील भागांना दोन्ही साईडला हा पाऊस आगमन करेल. अहिल्यानगर, सांगली, सोलापूर यामध्ये फक्त करपण्याचं काम कमी करेल, पण पाऊस ह्या 16 आणि 17ला या सोलापूर या वगैरे भागात सुद्धा आहे. सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात. तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो. पावसाचा जोर ह्या 15, 16, 17च्याही तुलनेमध्ये सर्वाधिक जास्त आणि खूपच कमी टेन्शन करणारी तारीख आहे ती म्हणजे 18 जुलै. आता तुम्ही म्हणाल 2-3 दिवसांनी पुढे ढकललं की काय? ढकललं अजिबात नाही. फक्त वाढणार कधी आणि सुरुवात कधी करणार आहे हे तुम्हाला इतक्या बारकाईने समजून सांगावं लागतं, जसं काय आपण लहान लेकराला समजतो. कारण की 15 आणि 16 तारखेला हा पाऊस वाढणारा सुरुवात करणार आहे. याच्यामध्ये तुमचे माल वगैरे 16 तारखेपासून सुकणार नाहीत, अशी प्रणाली आहे. म्हणजे सापका, शिपका, पेंडवलता ही प्रणाली. पण 18 तारखेपासून अनेक भागांमध्ये वापसा मोड करणं ही प्रणाली जी आहे ती वाशिम जिल्हा, बुलढाणा, बघा बुलढाण्याला 17 ही जोर आहे आणि 18ला आहे. विदर्भाचा यंदा जरा भलच आहे. पण छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मादळ, मोही पट्टे, गेवराई पट्टे, परळी पट्टे, त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे जवळपास बरेचसे भाग कमकुवत होते, त्यांना यावेळी 18 पासून जास्त जोर राहील. 16 आहे, 15 आहे, 17 बी आहे, पण जास्त जोर हा 18 पासून वाढत जाईल. 15 पासून एक ऑब्झर्वेशन आपण करतोय की प्रत्येक तारीख वाढूनच येते, म्हणजे पावसाच्या बाबतीत लांबणार नाहीये. पडण्याच्या बाबतीत पावसाची तारीख जी आहे 15 पेक्षा 16ला बरा, पण 15 आणि 16 वारे जास्त असल्यामुळे थोडा झडीसारखा राहील. पण 17ला थोडे वारे स्थिरावतील, त्यामुळे तेथे जास्त पडण्याची क्षमता आहे. 18ला आणखीन जास्त आहे. 19, 22 तर विचारूच नका, खूपच चांगला आहे. त्यामुळे 18 तारखेचा पाणी कुठे कुठे पडेल हे देखील पाहूयात. 15, 16 ते 17 खानदेश आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ आहे, पण झडी ते मध्यम आहे. पण 18 तारखेचा जो पाऊस आहे तो अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिमला जास्त प्रमाणात येईल आणि नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारासह वर्ध्याला सुद्धा अनेक भागांना खूप चांगल्या पद्धतीनं हा पाऊस आपला प्रभाव टाकतो आहे. त्याचबरोबर लातूरचं बरंचसं टेन्शन, ठीक आहे, 15, 16 पासून तर हे टेन्शन कमी होतेच, पण जे आणखीन टेन्शन आहे की कमीत कमी आठवडाभर तरी ओल या तारखेला पडली पाहिजे, अशी तारीख 18 तारखेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, 18 पासून तर पाऊस पुन्हा वाढत जाईल. 20ला तर आणखीन जास्त आहे, 21ला, 22ला, 23ला. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस मेसेज पण दिलाय की 21-22च्या पावसाने ते 24-25च्या पावसापर्यंत बऱ्याच ठिकाणी विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटेल. मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं की पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये सुद्धा आवक वाढेल, ती वाढली, कमी प्रमाणात वाढली पण वाढली. ह्याही वेळेस सांगतोय की या वेळेचा टप्पा जो आहे, जो शेवटच्या आठवड्यापर्यंत पाणी वाढण्याचा जो काय आहे तो टप्पा सुद्धा जबरदस्त जायकवाडीचा पाण्याची आवक वाढवणार असेल. 25 ते 26 तारखेपर्यंत ही आवक चांगली वाढलेली तुम्हाला दिसून जाईल. एवढी मोठी सिस्टम महाराष्ट्रामध्ये पुन्हा बनते. आणि लक्षात घ्या, ज्यांनी सुपर अल्निनो सांगितलं मान्य करतोय, कारण की सुकते सध्या, पण सुपर अल्निनो सांगणाऱ्याला त्यांना वाटतं खूपच भयंकर दुष्काळ आहे. मग तुम्ही पेरून का बसलेत? अंदाजही सांगायचा दुष्काळाचा आणि सुपर अल्निनोचं बोलायचं आणि तुम्ही स्वतः पेरायचं, ह्याच्यामध्ये आज बाकीच्या शेतकऱ्यांनी काय बोध घ्यायचा? ठीक आहे, तो विषय जाऊ द्या. अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत. 18 तारखेपर्यंत चित्र समजलं, ठीक आहे. आता 19 तारीख बघा. 19 जुलैला मुंबईसह कोकणाचा जोर जास्त वाढतोय आणि तिथल्या थंड वातावरणामुळे वारे जोराने वाढत आहेत. पण हेच वारे मागच्या वातावरणापेक्षा ढगांचा आकार आणि गरमीच्या थोडी लेवल बरी असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये वाहुणी ते अहिल्यानगर, बीड, लातूरच्या भागामध्ये चांदणतून पावसापर्यंत मजल ही 19 तारखेला सुद्धा वाढू शकते. एक दिवस मागे पुढे होईल मित्रांनो, कदाचित हे 18ला होईल किंवा 19च्या ऐवजी 20ला होईल, पण ही प्रणाली अशा प्रकारे विकसित होणार आहे. पाऊस 15-16ला सुरू झाला की 20-21 पर्यंत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. 15 आणि 16 पासूनच पिकं सुकायचं कमी होऊन जाईल. याचबरोबर विदर्भाचा जवळपास 90% व्याप्ती आहे. मराठवाड्याची व्याप्ती 80 ते 85% पोहोचते. कोकणाची व्याप्ती 100% पलीकडे आहे आणि मुंबईची तुंबई पुन्हा एकदा होणार आहे. एकंदरीत अशा प्रकारचं चित्र आहे. जवळपास महाराष्ट्राला दिलासा राहील. आणि सगळ्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगायचं म्हटलं तर हे 15 आणि 16, 17, 18 काळामध्ये तुम्हाला दिलासा आहे. पिकांना सुकू देणारी पद्धत बंद होणार आहे. पण जसा जसा तारखा पुढे पुढे पाहतोय आपण, त्या आणखीन वाढणाऱ्या आहेत आणि 25-26 जुलै पासून खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे.
जी आता मी व्हिडिओत सांगणं म्हणजे मजाक वाटेल तुम्हाला, कारण की ते सांगत नाहीये की एवढ्या मोठ्या पावसाचे संकेत जे आहेत ते 22-23 पासून पुढे आहेत, खूप मोठ्या. ह्या पावसावरती आपलं पीक भागून जाईल. कोणत्या 15-16च्या सुकणं कमी होईल आणि 17-18 पासून ते पिकांना आणखीन चांगला ओलावा मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला खतं वगैरे फवारण्या वगैरे करता येईल. अशा प्रकारचा पाऊस 17-18ला आहे आणि माल सुकणं बंद करणारा 16 पासून आहे, 15 पासून. पण खतं औषधं टाकण्याची प्रणाली 17-18-19 पासून सुरू होते आणि पाण्याच्या प्रश्नाचा मिटवणारी कंडिशन 22-23 पासून मिटवते. ही प्रणाली चांगली सुरुवात होते आणि एक्झॅक्टली पंढरपूरची यात्रा मागे फिरली की जबरदस्त पावसाळा हा शेवटच्या आठवड्यात सुद्धा पाहायला मिळतोय. म्हणजे एवढं चांगलं का आहे, फक्त थोडे दिवस सहन करायचे, 3 ते 4 दिवस सहन करायचे आणि महाराष्ट्राला या पावसाचा आनंद आपल्याला सगळ्यांना सुद्धा घ्यायचा आहे. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलंय, पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.